नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे. माझ्या कराबीच्या सेकंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत अँनॉंग बीचला. हा जो आहे आमच्या हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आहे. आपण बघू शकता केवढे उंच उंच डोंगर आहेत ते. आणि आता आम्ही सगळ्याजणी रेडी झालेलो आहोत आणि आम्ही आता निघालेलो आहे अँनॉंग बीचला. आणि अँनॉंग बीचला जायला आम्हाला अर्धा तास तरी लागेल, कारण अँनॉंग बीच इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता मी कराबीच्या बीच रोडला आहे. क्या ढूंढ रहे? देखो यहाँ पे फिश मार्केट है. हे 300 बातचे फिश आहेत. हा जो स्टेट रोड आहे हा अँनॉंग बीचला जातो. आणि बघा ह्या रोडच्या दोन्ही साईडला शॉपिंग मार्केट आहेत, हॉटेल रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट पण आहेत. आणि फूडचे चार्जेस पण लिहिलेले आहेत बाहेर किती आहेत ते. आणि शॉपिंगसाठी पण आहे, मनी एक्सचेंजचं पण आहे बघा इथे. तुम्ही जर डॉलर्स किंवा दुसरे कुठले मनी तुम्हाला एक्सचेंज करायचे असतील तर इथे येऊन करू शकताय. बघा छोटे छोटे फ्रूटचे स्टॉल पण आहे. आणि आता संध्याकाळचे इकडचे 8 वाजलेले आहेत. आणि आपण बघू शकताय कराबीची नाईट लाईफ कशी आहे ते. बघा इकडे अशा ह्या ऑटो रिक्षा असतात 1+4. आपल्या ऑटो रिक्षामध्ये 3 जण बसतात, त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये 4 बसतात. हे हॉटेल्सचे फूडचे रेट आहेत बघा. कराबीची नाईट लाईफ पूर्ण हिथं असते या गल्लीमध्ये. सेंटर वन पॉईंट बोलतात त्याला, म्हणजे पाठीवे. हे बघा हे जे आहे ना, इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लब्स, बार, डिस्को सगळे असतात. आणि आता रात्रीचे 8 वाजलेत म्हणून एवढी चहलपहल नाही आहे. नाही तर 11 नंतर इथे खूप म्युझिकचा वगैरे आवाज असतो. 11 नंतर चालू होतं. आणि इथे असं जायला तुम्हाला एंट्री फ्री आहे, पण आतमध्ये गेल्यावर तुम्हाला ड्रिंक्स नाही तर काहीतरी मागवावंच लागतं. पण फुकेटचं नाईट लाईफ आणि कराबीचं नाईट लाईफ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला आम्ही फुकेटला जाणारच आहोत, तर तुम्हाला मी दाखवेल फुकेटची नाईट लाईफ कशी असते. तर मी अँनॉंग बीचला आलोय आता इथे. हे बघा, आणि इथे सगळे स्मूदीची गल्ली आहे ना, तिकडे मँगो स्मूदी वगैरे सगळी फेमस मिळते. मला दाखवते मी. इथं स्मूदीच्या रेट सकट दिलेलं आहे. ऑरेंज फ्रूट, लेमन, लिची. आणि इथे सगळे स्मूदी ना, नारळ पाणी, हे सगळे हे फ्रूटचे सगळे राईस आहेत. मँगो स्टिकी राईस, आईस्क्रीम, कोकोनट आईस्क्रीम, मँगो केक. हे सगळे इथे असे हे मिळतात, फ्रूटचेच आहेत हे फ्लेवर. आम्ही आता इथे ही स्मूदी ट्राय करणार आहे. आणि वर्थ आहे 70 to 80 बातला आहेत ते सगळे. आणि फ्लेवर इथले वेगळे असतात थोडे फ्रूटचे. आम्ही ट्राय करतोय आता. अभी मैंने मिक्स योगर्ट विथ बेरीज लिखा है, मिक्स बेरीज विथ योगर्ट. ये मेरा आ गया ड्रिंक. मैं ट्राय करती हूँ कैसा लग रहा है. एकदम खट्टा मीठा और एकदम ठंडा है, मस्त लग रहा है. और इतना ड्रिंक आ रहा है 80 बात में. इंडिया के हिसाब से 150-200 के आसपास है, लेकिन अच्छा है. और एकदम 240 का है. अभी मैंने ये स्मूदी ली है योगर्ट के साथ मिक्स बेरीज का, लेकिन ये मेरे से अभी ख़त्म नहीं हो रहा है. अभी क्या करूँ? अभी मैंने हाइट में ले लिया मैंगो स्मूदी. अभी इतना सारा सामान से ख़त्म होगा. बाद में मेरे यहाँ पे मुझे तो ख़त्म करना ही है. तो कोई आ जाए फुकेट में और ये ले ले तो दो क्या बोलते, दो नहीं, 2 मिलके 1 ले लो. शेयरिंग में ले लो. शेयरिंग में लो. शेयरिंग इज केयरिंग. नहीं होता है और ख़त्म भी हो जाता है. इसलिए शेयरिंग इज केयरिंग. शेयरिंग में ले लो ये.
अभी मेरे साथ शेयर करने के लिए कोई नहीं, तो अभी मैं फ्रिज में जाके रख दूंगी, निकाल दूंगी। ये फ्रूट्स है, सब फ्रेश फ्रूट लग रहे, मस्त वाले। ये कौन सा नया वाला फ्रूट है? कुछ तो बोलते हैं इसको लागून या कुछ तो बोलते हैं नाम। अच्छा वाला फ्रूट है। चलो ये लीची भी है इसमें, वही तो बोल रहे थे कि इतना छोटा सा तो नहीं। ये नाही रे, वो क्रॅबीचं हे ॲनॉंग बीच आहे या, हा बघा। आणि आता संध्याकाळचे 8:30 झालेत आणि इथे फायर शो चालू आहे आणि या फायर शोला आम्ही आलेलो आहे। हा रिव्स रिसॉर्ट आहे, ॲनॉंग बीचच्या समोरच असतो। इथे फायर शो चालू आहे। ॲनॉंग बीचवर डेलीचा हा फायर शो असतो, 30 ते 40 मिनिटाचा, रिव्स रिसॉर्टच्या समोरच असतो। तर आम्ही आलोय, तर आता आम्हाला हा फायर शो भेटलाय, तर आम्ही पण आता हा फायर शो बघणार आहे आणि नंतर आम्ही जाणार आहे आमचं डिनर करायला। इथे समोर बीचवर भरपूर सारे इंडियन रेस्टॉरंट आहेत, तर तुम्ही कधी आलात कराबीला तर नक्की हा फायर शो पाहायला या, मिस करू नका, खूप छान आहे। ऊपर नहीं बैठ सकते ना। खूप वेळ झाला आम्ही आता फायर शो बघतोय, तर आम्ही आता जातोय डिनर करायला। समोरच इंडियन रेस्टॉरंट आहे, तर तिकडे जाऊन बघतो। आम्हाला थोडंसंच राईस वगैरे खायचं आहे, पण आता बघूया काय काय मिळतं ते तिकडे जाऊन। आता मी फुकेट कराबीमध्ये या नूरी इंडियन रेस्टॉरंटला आहे, ॲनॉंग बीचच्या जवळ समोरच आहे अगदी, आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आता मी जेवतोय। तिथे आम्ही राईस घेतलेत आणि 180 बातलाच आहेत ते, फ्राईड राईस वगैरे, चिकन फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस, आणि एका क्वांटिटीमध्ये 2 पीपल आरामशीर होतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। आता आमचं डिनर वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे रिटर्न हॉटेलवर जायला। आमची शॉपिंग पण थोडीशी झाली आहे, कारण इथं पूर्ण शॉपिंग मार्केट पण होतं, ते शॉपिंग वगैरे केली आम्ही। आणि आता आम्हाला जायचं आहे जी 4x1ची रिक्षा जी आहे तिच्याने जायचं आहे। तर आता बघूया ती ऑटो कुठे मिळते का, तर ती भेटली की आम्ही तिच्याने जाणार आहे आमच्या हॉटेलवर। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा, आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे डिस्टन्स ट्रॅव्हलर। धन्यवाद मंडळी। आता आम्ही 1+4 वाल्या रिक्षामध्ये बसलोय। कभी पूनम, फाइनली एक हाईक और करा गया श्वेता, साइकिल रिक्शे सीमा और एक बाइक वाले दादा। ये रिक्शा है, ऑटो रिक्शा।